काल अजित पवारांचं म्हणणं होतं की राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे आणि त्यामुळे या ज्या योजना आहेत मागील सरकारने सुरू केलेल्या योजना काहीशा बंद होणार आहेत आणि एकंदर आर्थिक चणचण असल्या कारणाने लाडकी बहीण योजना सुद्धा त्याचे निकष बदललेले आहेत किंवा अगदी कठोर केलेले आहेत. कसं पाहता या संपूर्ण परिस्थितीकडे मग आता? मला ना या लोकांना काय बोलावं कळत नाही. म्हणूनच मी नेहमी म्हणते, हे 10वी पास अर्थमंत्री जर महाराष्ट्राला लाभले असतील त्यांच्याकडनं आपण अपेक्षाच काही करू शकत नाही. आता प्लॅनिंग, आता आपल्या घरचं बजेट असलं तर आपण आधी प्लॅन करतो आणि मग खर्च करतो. हे आधी खर्च करतात मग प्लॅन करतात. तर आताच्या घटकेला गेले 10 वर्ष तर अजित पवारच आहेत अर्थमंत्री. असं असताना त्यांना काही दिसत नव्हतं का की लाडकी बहीण आणि या ज्या सगळ्या योजना आपण करतोय त्याचा खडखडाट हा पडणारच आहे आपल्याला आणि याला त्रास होणारच आहे, हे त्यांना माहिती असून त्यांनी केल्या. आणि आत्ताच्या घटकेला असं म्हणतात की खडखडाट आहे म्हणून आम्हाला त्या बंद करायला लागतात. म्हणजे तुम्ही मतं विकत घेण्यासाठी ज्या केल्या होत्या. आणि पुन्हा मी तेच म्हणेन, 10वी पास अर्थमंत्री असले तर असंच होणार आहे. आणखी एक वेगळा विषय आहे. मुंबईचं पेटंट ऑफिस जे वडाळा अँटॉफिल इथे आहे ते दिल्लीला हलवण्याचे जे प्रयत्न ते सध्या सुरू झालेले आहेत आणि एकंदर याच्या आधी IFC सेंटर असेल किंवा एअर इंडियाची इमारत असेल ती देखील आपल्याला तिथे हलवलेली पाहायला मिळाली. कसं पाहताय, मुंबईचं आर्थिक महत्व कमी केलं जातंय का? कुठेतरी त्याचा प्रयत्न होताना दिसतोय आपल्याला. कारण हे देखील ऑफिस अतिशय महत्वाचं होतं पण ते पण मुंबईतनं बाहेर हलवण्यात आलंय. मला असं वाटतं हळूहळू सगळीच ऑफिसेस ते बाहेर काढतीलच असं स्पष्टच दिसतंय चित्र आपल्याला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका आहेत त्या दृष्टीने कुठेतरी राजकीय खेळी होते का? नाही, आत्ताच्या घटकेला तसं नाही म्हणता येणार पण मोठ्या प्रमाणावर हे सगळं चाललेलं आहे. मग जे इथले अमुक अमुक इंडस्ट्रीज आहेत त्या देखील गुजरातला हलवत आहेत, इथले जे ऑफिसेस आहेत ते देखील दिल्लीला हलवत आहेत. त्यामुळे मुंबईचं त्यांना कुठेतरी महत्व कमी करायचं आहे असंच दिसतंय आपल्याला. अगदी शेवटचा प्रश्न, दिल्लीमध्ये निवडणुकांचा निकाल लागलेला आहे, त्याला आठवडा उलटला मात्र कुठेतरी अजूनही त्यावर संभ्रम कायम आहे. आम आदमी पार्टी ज्यामध्ये तुम्ही तुमचा अनुभव देखील तुमचा होता, कसं पाहता त्यांची एवढी मोठी हार झालेली आहे, कसं पाहता या चित्राकडे, या निवडणूक निकालाकडे? नाही, मला असं वाटतं की तो एक पर्यायी अशी व्यवस्था असा पक्ष स्थापन केला होता आम्ही सगळ्यांनी आणि एका वेड्या भावनेने की आपण हा देश बदलूया. आणि त्याच्यात आपण बघतोय पदोपदी आता एवढं चांगलं काम करून, एवढ्या चांगल्या शाळा म्हणा, हॉस्पिटल्स म्हणा, दवाखाने म्हणा की ज्याचं रेप्लिकेशन पूर्ण देशभरात झालं, असं असताना तिथे त्यांना निवडणुकीत हरवणं आणि कुठच्या टोकाला जाऊन अलिगेशन्स करून त्यांना हलवलं, तर ते बघून दुःख होतंय की त्यांना तिथे अरविंद केजरीवालला इतकं टॉर्चर केलं आणि इथे महाराष्ट्रातल्या 70,000 कोटी घोटाळे करणाऱ्या लोकांना तुम्ही अगदी बाजूला मांडीला मांडी लावून बसवताय. काय म्हणायचं या मोदी सरकारला मला तेच कळत नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.